युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा फाउंडेशन तर्फे महाआरोग्य शिबिर, त्याचबरोबर हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांच्या जाहीर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशन तर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला। दिवसभरात तब्बल 3500 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली। महत्त्वाचं म्हणजे यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक संख्या होती। या शिबिरात आयोजित रक्तदान शिबिरासही रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं रक्तदान केलं। शहरातील विविध रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली। 900 शिबिरामध्ये रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली। राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशन तर्फे पाथर्डी फाटा या ठिकाणी गामणे मैदानावर फाउंडेशनचे अध्यक्ष युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। यावेळी मदन डेमसे, धनंजय गवळी, त्र्यंबक कोंबडे, ज्ञानेश्वर येलमामे, संदेश एकमोडे, सागर राजपूत, सुनील आरोटे, पवन शेवाळे, दादा मेढे, अमोल गायकवाड, चेतन सोनोने यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिवलीलाताई पाटील यांनी सांगितलं की अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अनेकदा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। बाळकृष्ण शिरसाट यांनी या शुभ दिनानिमित्त कीर्तन सोहळ्याचं आयोजन करून एक नवा आदर्श घालून दिला। कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून नव्या पिढीला संत परंपरा, वारकरी संप्रदाय यांचं महत्त्व समजलं। कीर्तनाच्या परंपरेतून चांगल्या समाजाची निर्मिती होत असते। बाळकृष्ण शिरसाट यांनी समाजकार्याला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाव दिल्यानं समाजामध्ये नक्कीच चांगला बदल घडू शकेल असंही शिवलीलाताई पाटील यांनी सांगितलं। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, राष्ट्रवादीचे नाना महाले, माजी नगरसेवक दिनकर पाटील, गोकुळ शेठ गुलाब, डीजी सूर्यवंशी, निवृत्ती गवळी, सुभाष गायधनी, नाना पाटील, बाळासाहेब पाठक, हरिभक्त परायण, गजानन महाराज वरसाडकर, शांताराम महाराज बुडके, राहुल महाराज साळुंके, हर्षद महाराज जाचक, दीपक महाराज पोरचे, भूषण राणे, विनोद दळवी, धनंजय गवळी, प्रवीण पाळदे, अनिल गायकवाड, दादा मेढे यांसह राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशन पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। एक पेपरची बातमी येण्यासाठी ठेवतात, पण शिवसेना ही नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर असते। त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून कुठलंही काम हे प्रामाणिकपणे होत असतं आणि आम्हाला शिकवणच आहे वरिष्ठ नेत्यांची की काम करताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, सर्वसामान्याच्या अडीअडचणी सुटल्या पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे। आम्ही त्याच तत्वावरती या प्रभागातील भाऊ 6-7 वर्ष झाले अतिशय प्रामाणिकपणे कोविडसारख्या काळात आम्ही देखील प्रामाणिकपणे काम केलं आणि निश्चित भाऊ या प्रभागातील प्रत्येक व्यक्ती तेवढ्याच हक्काने मला काम सांगते आणि तेवढ्याच हक्काने माझ्यावर प्रेम पण करते। त्यामुळे आता अण्णा गेले, ईएम मशीन असू द्या नाही तर ते मॅनेज असू द्या, त्याच्या पलीकडे जाऊन शिवसेनेचा ह्या प्रभागात भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही। कारण सगळ्यांवरती जो विश्वास आहे आणि त्यांचा पण माझ्यावर विश्वास आहे, याला कुठेही तडा जाणार नाही एवढं मला शाश्वत माहीत आहे। त्यामुळे ईएम जरी असलं आणि मॅनेज जरी असलं तरी भाऊ मी नगरसेवक होईल, कारण का माझा सर्वांना विश्वास आहे। कारण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं, मॅनेज करायला पण त्याला एक लिमिट असतं, पण त्या लिमिटच्या पलीकडे जाऊन हे सर्व नागरिक माझ्या सोबत आहे। त्याच्यामुळे त्यांनी किती मॅनेज केलं तरी त्याच्या पलीकडे जाऊन विजय झाल्याशिवाय राहणार नाही, कारण मला तुमच्या सगळ्यांना विश्वास आहे। तर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। ह्या प्रभागामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी कोणी उभं राहायचं त्यांच्यामध्ये दागदुग होती आतापर्यंत। आता ईव्हीएम मशीनमुळे आमच्या मनामध्ये दागदुग यायला लागली। बाळा, सगळी पब्लिक तेव्हा पण आपल्याच बाजूने होती, आजही आपल्याच बाजूने। पण हा प्रभाग गणपती असेल किंवा कोणताही सण तुमच्यामध्ये साजरा केला। आज सकाळपासून त्यांनी जेवढे कार्यक्रम घेतले त्याच्यात त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन सांगितलं, त्यामध्ये जेवढे ऑपरेशन होणार आहे त्या ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्यालाच मदत होणार आहे आणि बाळाने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मदत करायचा प्रयत्न केला। हा कार्यक्रम त्यांनी सुद्धा एकदम चांगला दिवसभर राबवला, त्याबद्दल बाळा तुझं खूप खूप अभिनंदन आणि वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा। सर्व समाजाच्या हृदयी स्थान करणारे, अखंडित समाजाची सामर्थ्याने सेवा करणारे श्री माननीय बाळकृष्ण दादा शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा संकीर्तन सोहळा
अभिष्टचिंतन सोहळ्याला संकीर्तन ठेवावं ही बुद्धी सुद्धा प्रारब्धाने मिळालेली देणगीच आहे. कारण कीर्तन ही अशी मोठी परंपरा आहे किंवा असं व्यासपीठ आहे, नाही काही जमावं. नामदेवराय सांगतात निदान म्हणजे कमीत कमी, मिनिमम पेक्षा मिनिमम, कमीत कमी मुखात विठ्ठलाचं नाव यावं एवढं जरी भाग्य पदरी पडावं तरी माझं कल्याण करायची ताकद तुझ्या नावात आहे विठ्ठला. आणि हीच ताकद घेऊन आज हा संकीर्तनाचा अट्टहास मांडणारे शिरसाट दादा, त्यांचे सर्व अधिकारी असतील, त्यांच्यासोबत असणारी मित्रमंडळी असतील, त्यांची सर्व सहकारी मंडळी असतील, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करणार नाही, पण त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करायचं सोडणार नाही, एवढं आम्हाला कळतं. आणि टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवत जाणार की नाही, त्याला काही जीएसटी नाही सरकारचा, मोफत आहेत टाळ्या वाजवायच्या नाही की नाही. टाळ्या वाजवायला काही नाही टोल नाके वगैरे बिनधास्त वाजवायच्या, टाळी रे ती. आणि माणसाने आता सध्याच्या परिस्थितीला कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हेच फार मोठं कौतुक आहे, कारण कोणी कोणाचं कौतुक करायला तयार नाहीये. आणि एखादा माणूस जर समाजासाठी करत असेल तर आम्ही कौतुक करावं. तो जर आमच्या परंपरेचा आहे, आमच्या परंपरेला मान देतोय, आमच्या धर्माला सांभाळायची ताकद ठेवतोय आणि तो जर आमच्या पंथाचा आहे तर आम्ही सामर्थ्याने ते वाढवावं. जगाच्या मालकाचं नाव वाढवावं एवढी लायकी आपली नसतेच, पण कमीत कमी ती पेलवायची ताकद तरी आम्हाला मिळावी. त्याला प्रारब्धच चांगलं म्हणायचं. तुकोबराय अगदी सामर्थ्याने सांगतात, देवा मला तू आवडतोस याचं कारणच वेगळं आहे बघ, मला तू आवडतोस याचं कारण माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा. अगदी तसंच नामदेवराय सांगतात, अगदी सामर्थ्याने एखादा वैष्णव कुळात जन्माला यावा तर ते प्रारब्ध एवढं मोठं आहे की त्या एका व्यक्तीच्या नामचिंतनावर कुळ सामर्थ्याने जगतंय किंवा वैभव. न्यूज टुडे नाशिक.